नंबर मिळले होते. आहत तंजावर ते तहत पेशावर सारा देश एका ध्वजाखाली आणायचा आहे. तंजावर तामिळनाडूमध्ये आहे आणि पेशावर पाकिस्तान अफगाणिस्तान बॉर्डरवरती. काय स्वप्न आहे बघा. राज्य एवढंच आहे, स्वप्न केवढं आहे. माझं नाव रिशित आहे. मी गुरुकुल शाळेत जातो, दुसरीत शिकतो. मी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाबद्दल ऐकायला आलोय. बर, शाबास. रंश, अच्छा तुझं काय बघायला आलाय? ओके. मी प्राध्यापक महाजन लोणावळा, आता रिटायर आहे आणि आम्हाला इतिहासाची फार आवड आहे आणि पुण्यामध्ये राहूनसुद्धा बऱ्याच ऐतिहासिक गोष्टींचं ह्या ग्रुपला मी हेरिटेज क्लबला आम्ही दोन्ही मिळून जॉईन झालो. मिसेस राजश्री महाजन आणि आम्ही शिवसृष्टीसारखे कार्यक्रम यांच्यातर्फे दरवेळेस यांचं जसं आला उपक्रम की आमच्या क्लबवर ग्रुपमध्ये ते आम्हाला लगेच इन्फॉर्मेशन मिळते. आणि उमेश पोटे सर, मंदार लावाटे यांनी संपूर्ण पुण्याचं दर्शन हे एक प्रकारे पुण्यामध्ये राहूनसुद्धा काही लोकांना कल्पनाच नसते आणि आम्हाला ते आवड असल्यामुळे आम्ही दरवेळेस त्यांच्या हेरिटेज क्लबला जॉईन होऊन देसाई कॉलेजने हा छान उपक्रम आणि BVG इंडियाने स्पॉन्सरने हा उपक्रम इतका सुंदर असा केला आहे की आतल्या गोष्टी ज्या आता जुन्या इमारती आहेत 1926ला लेडी टाटाने हे ओपन केलेला हॉल आहे, तिथं आम्ही हा कार्यक्रम राज्याभिषेकाचा पाहिला. अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम झाला आणि माहिती मिळाली. शेटे सरांनी तर आणखी इतिहासप्रेमी शेटे सरांनी इतकी उत्कृष्ट माहिती दिली की शिवाजी महाराजांबद्दल आणखी जास्तीत जास्त आदर हा निर्माण झाला आणि आपल्या संपूर्ण पुणे शहराने हा बाकीच्या लोकांनी, इतिहासप्रेमी लोकांनी त्याचा आनंद घेतला. सुंदर असा कार्यक्रम. हेरिटेज क्लबमुळे खरंच इतिहास जागा झाला आणि अशा कार्यक्रमामुळे ना आम्हाला पण खूप असं प्रोत्साहन मिळतं आणि खरंच इतिहासाच्या ह्या पाऊलवाटा पुण्यासाठी मोकळ्या झालेल्या आहे. धन्यवाद. कार्यक्रमाची सुरुवात करू आपण. क्लब हेरिटेज HV देसाई कॉलेज मटा आणि BVG यांच्या संयुक्त विद्यमानाने आपला 39वा कार्यक्रम नवीन मराठीमध्ये होत आहे. आज आपण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक अशी प्रतिकृती शेटे सर आणि इतिहासप्रेमी मंडळ यांनी इथे आयोजित केलेलं आहे. सरांचं हे 18वं वर्ष आहे. मी सरांना विनंती करतो की त्यांनी 18 वर्षाचा प्रवास आणि याबद्दल थोडी माहिती सांगा. आज या भल्या पहाटे आयोजित केलेल्या हेरिटेज वॉक किंवा वारसा दर्शन आपण त्याला म्हणतो, या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्व इतिहासप्रेमींचं मी आमच्या इतिहासप्रेमी मंडळाच्या वतीनं स्वागत करतो. महाराष्ट्र टाइम्स, HV देसाई कॉलेज, BVG ग्रुप यांच्या वतीनं गेली अनेक दिवस अशा प्रकारचा हा हेरिटेज वॉक आयोजित केला जातो आणि त्यामध्ये पुण्यातील अनेक ऐतिहासिक वास्तूंचं महत्त्व हे आपल्यासमोर उलगडून दाखवलं जातं. तेव्हा प्राध्यापक गणेश राऊत सर यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो की त्यांनी पुणे शहराला अशा प्रकारे आपला इतिहास कसा जपावा, समजून घ्यावा याची एक सवय लावलेली आहे. आत्ता काही जणांना इथं उभं राहावं लागतंय, त्याबद्दल मला त्यांची मी क्षमा मागतो. पण आतमध्ये जेव्हा आपण कार्यक्रम बघायला जाल तेव्हा सगळ्यांची बसण्याची व्यवस्था तिथे केलेली असेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं हे 350वं वर्ष आहे आणि ते संपूर्ण हिंदुस्थानामध्ये अतिशय थाटात साजरं केलं जात आहे. इतिहासप्रेमी मंडळाच्या वतीनं सुद्धा आम्ही तशा प्रकारचं प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. या संस्थेला आता 25 वर्ष पूर्ण होत आहेत. कादंबरी अभिवाचन, किल्ल्यांवर सहल, दुर्ग छायाचित्र प्रदर्शन, नामवंतांची व्याख्याने, क्रांतीसूर्य सावरकर हे महानाट्य, कैलासवासी गो.नी. दांडेकर यांच्या स्मरणार्थ दुर्गदीप, भारतातील विविध प्रांतातील पारंपरिक पोशाखात भारत माता पूजन, कॅपिटल बॉम्बस्फोट या घटनेला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 80 फूट भव्य रांगोळी प्रदर्शन, जालियनवाला बाग हत्याकांड शताब्दी निमित्त 1000 दिव्यांचा दीपोत्सव, महाराणी येसुबाईंच्या सुटकेला 300 वर्ष पूर्ण झाली या निमित्त पुणे ते सातारा भव्य रथयात्रा,
स्वरतीर्थ सुधीर फडके आणि कविवर्य ग दी माडगुळकर यांच्या जन्मशताब्दीला 1000 विद्यार्थ्यांकडून समूह गायनातून आदरांजली. शिवरायांनी शाहिस्ते खानावरील हल्ल्यास 350 वर्ष पूर्ण झाली, त्या निमित्त शनिवारवाड्यावर लाल महालातील शिवतांडव हे महानाट्य, दुर्ग दिनानिमित्त सिंहगडावर 300 तरुणांनी ऐतिहासिक पोशाख परिधान करून केलेले गडजागरण, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्याचा क्रांती यज्ञ हे महानाट्य 125 कलाकारांसह 15,000 प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आले. अशी ही अभिमानास्पद वाटचाल. भविष्य गगनी भरारी घेण्या, भूतकाळाचे भान हवे, वैभवशाली राष्ट्र घडवण्या, इतिहासाचे ज्ञान हवे. आणि या वास्तूमध्ये दरवर्षी दिवाळीमध्ये अशा प्रकारे साऊंड अँड लाईट शो असं प्रदर्शन आपण आयोजित करतो. हे आम्ही 2005 पासून करतो, म्हणजे 18 वर्ष आता हे झालेली आहे. ही जी लहान लहान मुलं आहेत त्याप्रमाणे मी सुद्धा लहानपणी मातीचे किल्ले करत होतो, आत्ताही मुलं करतायत, त्यांचं खरंच कौतुक आहे. पण त्यावेळेला मला असं वाटायचं की हे आपण जे करतोय ना, याला काही आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देता येईल का. इतिहास जुनाच आहे, पण मांडण्याची पद्धत मात्र आधुनिक असायला काय हरकत आहे. आणि तसा विचार करत करत मग त्याच्यामध्ये लाईटचा वापर केला, त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग कॉमेंट्री आणली, त्याच्यामध्ये स्क्रीन आणला, त्याच्यावरती काही चित्रपटाची दृश्य आणली आणि मग ती युद्धकथा उलगडून दाखवायची. तर त्याचं आम्ही या ठिकाणी प्रात्यक्षिक करतो. म्हणजे एक उदाहरण सांगतो. काही वर्षापूर्वी आम्ही या ठिकाणी उंबरखिंडीची लढाई दाखवलेली होती. शिवाजी महाराजांनी कारतलब खान नावाच्या शाहिस्तेखानच्या सरदाराचा लोणावळ्याच्या जवळ असणाऱ्या उंबरखिंडीत पराभव केला. ते आम्ही मॉडेलच्या साईडने दाखवलं. एक मिलिटरी ऑफिसर बघायला आले होते. तर त्याने म्हटलं की ही इतकी सुंदर लढाई पण आमच्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये शिकायला मिळत नाही. ते म्हणले आम्हाला मिलिटरीमध्ये शिकवतात. उंबरखिंडीची लढाई याच्यावरती आम्हाला 100 मार्काचा प्रश्न असतो, 4 फुलस्केप आम्हाला लिहावं लागतं, इतकी आम्हाला लढाई शिकवली जाते. पण आजपर्यंत आम्ही थेरॉटिकली शिकलो होतो. तुमच्या मॉडेलमुळे नेमकं काय झालं आणि त्या भूगोलाचा वापर शिवाजी महाराजांनी कसा करून घेतला हे आम्हाला समजलं. हे मॉडेलचं महत्व आहे. 3D मॉडेल ज्याला आपण म्हणतो, प्रतिकृती ज्याला आपण म्हणतो. काही वर्षापूर्वी रणराज शिवाजी महाराज असं पुस्तक लिहिणारे कॅप्टन राजालिमाय आले होते आणि त्यांनी असं लिहिलं की आज सुद्धा मिलिटरीच्या ऑफिसर्सना एखादं ऑपरेशन करायचं असेल, म्हणजे हल्ला करायचा असेल एखाद्या टार्गेटवरती, तर त्यांना शत्रूचा तो परिसरातलं मॉडेल उभं करून दाखवतात की इथे डोंगर आहे, इथे दरी आहे, अशी रस्ता आहे, आणि मग ते हल्ला करायला जातात. आणि तिथे तरी काय म्हणलं माहिती का, कॅप्टन राजालिमाय असे लिहितात, हे मॉडेल कसं केलं जातं तर दर दिवाळीत इतिहासप्रेमी मंडळ ज्याप्रमाणे मॉडेल करतं त्याप्रमाणे केलं जातं. तर हे सांगताना मला अभिमान वाटतो. आणि आम्ही इथे पालखेडची लढाई केली होती. पालखेडच्या रणांगणात निजामाचा बाजीराव पेशव्यांनी पराभव केला. ज्या दिवशी आमचं उद्घाटन झालं इथेच बातमी पेपरात आली. ती जळगावमध्ये एका मुलांनी वाचली. तो मूळचा पालखेडचा होता. त्याने आपल्या गावात फोन करून सांगितलं की पुण्यामध्ये असं प्रदर्शन भरलंय, आणि पालखेडची मंडळी 2 जीप भरून या ठिकाणी आली. त्यांनी ते सगळं प्रदर्शन बघितलं आणि ते म्हणले हे आम्हाला आमच्या गावात मांडायचंय. इतकं सुंदर आहे का आमच्या गावाचा इतिहास तुम्ही मांडताय. आणि मग मध्ये कोरोनाच्या 2 काळामध्ये जरा विलंब झाला, पण आम्ही त्या गावात गेलो. त्या गावकऱ्यांनी आम्हाला जमीन भेट की इथे तुम्ही करा. आणि पुण्यातल्या एका संस्थेने बाजीराव पेशव्यांचा पुतळा भेट दिला. येत्या फेब्रुवारीमध्ये पालखेडच्या रणांगणामध्ये बाजीराव पेशवे यांचा पुतळा निर्माण केला जाणार आहे. ही पण अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. पण दुसरं सांगायचं असं की पालखेडची लढाई आपल्याला माहित नसते, पण अमेरिकेतले मिलिटरी ऑफिसर्स अशा प्रकारची प्रतिकृती करून पालखेडची लढाई शिकतात. पण पालखेडची लढाई ही जगातल्या पहिल्या 10 लढ्यांमधली एक मानली जाते. आपल्याच मुलांना माहित नसतं, अमेरिकेतली मुलं शिकतायत. आणि म्हणून असा इतिहास झाला गेला जाऊ दे. आता आपण जागे होऊया आणि इतिहास लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करूया. तर त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करतोय. आणि आज तुमच्यासारख्या लोकांनी या ठिकाणी उपस्थित राहून जी आम्हाला दाद दिली त्यामुळे आमचा उत्साह हा शतगुणित झालेला आहे असं म्हणलं तर चूक होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही सत्य अतिशय आनंदाची घटना आहे. 350वा राज्याभिषेक आहे. कोणीतरी मला म्हणलं त्यात काय 350, त्यात काय कौतुक आहे. अजून 50 वर्षांनी 400वा होईल, मग 450वा होईल, माग कधीतरी 250वा झाला होता, 150वा झाला होता, त्यात काय कौतुक आहे. तर मी म्हणलं कौतुक आहे,
काय कौतुक आहे बघा. शिवाजी महाराजचं वर्णन रामदास स्वामींनी असं केलं होतं, मोडिली मांडिली क्षेत्रे आनंद वनभुवनी. म्हणजे परकीय आक्रमकांनी जी हिंदूंची तीर्थस्थानं उद्ध्वस्त केली होती, मोडली होती, या शिवाजी राजानं ती पुन्हा मांडली, त्याचा जीर्णोद्धार केला, ती पुन्हा मंदिरं उभी केली. हे शिवाजी महाराजचं वर्णन रामदास स्वामींनी केलेले. मित्रांनो, या वर्षी शिवाजी महाराजांचा 350वा राज्याभिषेक होत असताना मांडलेली क्षेत्रे, आमच्या धर्मांचा अपमान आम्ही नाही करणार. आम्ही दुसऱ्या देशात कधी जाणार नाही, दुसऱ्या देशातल्या धर्माचा कधी अपमान करणार नाही, केलाही नाही. ती आमच्या वृत्तीच नाही, ती हिंदूंची वृत्तीच नाही. 5000 वर्षाचा इतिहास आहे, पण कधी आम्ही परकीयांचं आक्रमण करून तिथे कधी त्यांच्या धर्मस्थानांचा अपमान केला नाही. पण आमच्या देशात इतिहास संशोधक असं सांगतात की संपूर्ण या 1000 वर्षाच्या आक्रमणामध्ये 30,000 हिंदूंची श्रद्धास्थान उद्ध्वस्त झाली. आपल्याला शिवराज्याभिषेकाचं महत्व समजून घ्यायचंय बरं का, त्यासाठीच मी बोलतोय. काय केलं शिवाजी महाराज राज्याभिषेक म्हणजे छान मस्त सिंहासनावर बसले, स्वतःला मिरवून घेतलं की काय, त्याचा विचार आपण केला. आणि म्हणून 30,000 मंदिरं उद्ध्वस्त झाली. एवढा प्रचंड दुर्दैवाचा काळ आपल्या देशाने बघितलेला आहे. पण मी मगाशी म्हणलं आपण कुणावरती आक्रमण केलं नाही. आता आपण इस्रायलचं सगळा बघतोय इतिहास. ज्यूंना स्वतःचा देश नव्हता, अनेक वर्ष हाकलून दिलं. पारशींना स्वतःचा देश होता, पर्शिया नावाचा, हाकलून दिलं. तिथे इराण निर्माण झाला. आज मुठभर पारशी राहिलेले जगात. एकदा ते मरण पावले की पारशी धर्मच नष्ट होऊन जाईल अशी अवस्था आहे. पण ज्यू मात्र जागे झाले. त्यांनी ठरवलं आपली मातृभूमी परत मिळवायची, आणि त्यांनी हट्टानी निग्रहानी 1000 वर्ष प्रयत्न केले. आणि आता 70-75 वर्षापूर्वी इस्रायल नावाचं राष्ट्र जन्माला आलं. मग त्यांना वाटलं की आपण इतिहास लिहूया, आपल्या 1000 वर्षाचा इतिहास द्यायला सुरुवात केली. आता इतिहासात लिहिणार काय, जिथे जिथे आम्ही गेलो तिथे आमचा छळ कसा झाला हेच त्यांनी लिहिलं. आम्ही जर्मनीत गेलो तिथे आमचा छळ झाला, आम्ही रशियात गेलो तिथे आमचा छळ झाला, आम्ही इंग्लंडमध्ये गेलो, आम्ही अमेरिकेत गेलो, छळाच्याच कथा लिहिल्या. आणि असं सगळं लिहिता लिहिता सर्वात शेवटी ते एका ठिकाणी आले आणि ते म्हणले या जगाच्या पाठीवरती एक देश मात्र असा होता जिथे आमचा छळ झाला नाही, उलट अत्यंत सन्मानाची वागणूक मिळाली. त्या देशाचं नाव आहे भारत. तिथे आम्हाला सन्मान मिळालेला, अभिमान वाटतो. हा इतिहास. हे स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेच्या शिकागोच्या भाषणात सांगितलं होतं की पारशी लोकांना आश्रय कोणी दिला, माझ्या हिंदुस्थानानं. ज्यूंना आश्रय कोणी दिला, माझ्या हिंदुस्थानानं. तेव्हा असं आपण उदार अंतःकरणाने आश्रय देणारे असे सगळे लोक आहोत. पण आमच्यावरती आक्रमण झाली, हाही इतिहास आपण विसरू शकत नाही. हे याच पुणे शहरामध्ये आलेला 12 वर्षाचा तो मुलगा बघतोय, तो शिवाजी नावाचा मुलगा. काय माझ्या देशाची अवस्था, आदिलशाही, कुतुबशाही, इमादशाही, बरीदशाही, निजामशाही आणि वरती मोगल पातशाही. एकही हिंदू राजा नाही. कोणीतरी परकीयच आमच्यावरती आक्रमण करताय, तेच आमचे राज्य करते. ते आहेत किती संख्येनी, 5%, 6%. आम्ही किती 90%. आणि काय करतोय, त्यांच्या दरबारात जाऊन त्यांना मुजरे करतो आहोत. या सुलतानांचे जोडे चाटण्यामध्ये, थुंकी झेलण्यामध्ये आम्ही धन्यता मानत आहोत. याच्यापेक्षा दुर्दैव ते कुठलं, हे या मुलाच्या लक्षात आलं. हे वेगळेपण आहे. आज 12 वर्षाचा मुलगा काय करेल, गोट्या खेळेल, पतंग उडवेल, आताच्या काळातला मोबाईलवरती गेम खेळत बसेल. हा मुलगा देशाचा विचार करतोय की काय माझ्या देशाची अवस्था, मला हे बदलायचंय, मला हे बदलायचंय. काय कमाल आहे पहा. आणि 14व्या वर्षी हा मुलगा रायरेश्वरावर जाऊन शपथ घेतो की मला स्वतःच राज्य निर्माण करायचंय. हसले असतील लोक त्याला. तू अजून तोंडावरती मिशी नाही फुटली तुझ्या ना, तुझ्याकडे सैन्य नाही, शस्त्र नाही, संपत्ती नाही, किल्ले नाहीत, घोडे नाहीत, हत्ती नाहीत, तलवारी नाहीत, तू कसं काय राज्य निर्माण करणार. पण त्या मुलाकडे होता जबरदस्त आत्मविश्वास. त्या मुलाकडे होता सह्याद्री पर्वत, आणि त्या मुलाकडे होता या सह्याद्रीच्या मावळ खोऱ्यामध्ये राहणारी ही चिवट, तिखट आणि निष्ठावंत मावळी मंडळी. या सगळ्यांना एकत्र केलं आणि त्यांनी कामाला सुरुवात केली. तोच इतिहास सगळ्यांना माहिती. आणि त्यांनी प्रचंड मोठं काम करून दाखवलं. आणि म्हणून छत्रपती शिवराय हे आपल्याला आदराचेच व्यक्तिमत्व आहे. एकदा आम्ही हिमालयात गेलो तेव्हा रात्र झाली होती, झोपलो. सकाळी उठलो तर खिडकीत आम्हाला ते बर्फाच्छादित शिखर बघायला मिळालं. इतका आनंद झाला. पहिल्यांदा बघत होतो बर्फाचं शिखर, चित्रात बघित होतं, प्रत्यक्ष बघण्याचा आनंद वेगळा. तर सांगायला लागलो मी, ते बघ ते बघ ते बघ ते बघ. तर तिथे त्या गावकरी होता, त्याला पण उठवलं, ते बघ. तो म्हणजे त्यात काय बघायचं, रोज असतो बघतो. त्याला त्याचं कौतुकच नव्हतं, कौतुक मला होतं. कधी कधी असं वाटतं की शिवाजी महाराज आपल्याला फार जवळचं झाल्यामुळे आपल्यालाच त्यांना समजून घ्यायला अडचण येते की काय. असं नाहीये.
आणि मग शिवाजी महाराज चिंतनाचा अभ्यासाचा विषय. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे वयाच्या 95 वर्षी मी ते असताना त्यांच्याकडे मी गेलो होतो. तर बाबासाहेब वाचत होते. म्हटलं काय वाचताय? ते म्हणले शिवचरित्राचा अभ्यास करतोय. वय वर्ष 95, आयुष्य सगळं त्यातच गेलो, पण 95 वर्ष असं वाटतंय नाही माझा अभ्यास अजून अपुरा राहिलेला आहे, अजून शिवाजी समजून गेला आपण कमीच पडतो. आणि म्हणून शिवचरित्र हे आयुष्यामध्ये सदैव समजून घेत राहावं, चिंतन करत राहावं असं विलक्षण आहे. शिवाजी महाराजचा राज्याभिषेक होण्याच्या पूर्वी काय जर का होतं हे आपण समजून घेतलं ना तर नेमकं काय परिवर्तन झालं हे कळून घेता येईल. औरंगजेबाचं राज्य होतं, त्याच्या आधी सुद्धा अनेक प्रकारची घराणी दिल्लीच्या आसनावरती बसलेली होती. या काळामध्ये जो धर्माचा, हिंदू धर्माचा विध्वंस झाला हा भयंकर होता. बघाशी म्हटलं 30,000 मंदिरं फुटली, धर्म नष्टच करण्याचा प्रयत्न केला. जे पर्शियाचं केलं होतं आणि तिथे इराण निर्माण केला तेच त्यांना इथे निर्माण करायचं होतं, ते त्यांनी केलं. जिझिया नावाचा कर होता. मी हा कर का भरायचा? एकच, तुम्ही हिंदू आहात, तुम्ही काफर आहात म्हणून हा कर तुम्हाला देणं बंधनकारक आहे. त्याचं वर्णन आहे बरं का सगळं मी सांगतोय. त्यांनीच लिहून ठेवलेले नियम आहेत की समजा एखादा सावकार आहे, तो काय म्हणेल मला कर भरायचा आहे का, जा रे माझ्या एका नोकराला बोलवेल जा हा कर दे. नाही चालणार, तूच आलं पाहिजेस. आणि त्यात पूर्ण असं केलंय की जो कर घेणार आहे त्यांनी जर का म्हणलं अरे तुझं तोंड उघड, मला तुझ्या तोंडात थुंकायचंय, तर मुकाटपुढे तुम्ही तोंड उघडलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जणू काही हिंदू आहात हा तुमचा गुन्हाच आहे. आणि तुम्हाला या गुन्ह्यातनं मुक्त व्हायचं असेल तर एकच, धर्म परिवर्तन करून टाका, म्हणजे तुम्ही त्या गुन्ह्यातनं मुक्त व्हा. असा कर होता. स्त्रियांच्यावरती होणारे अत्याचार, म्हणजे स्त्रीकडं म्हणजे बोलणं सुद्धा लाजिरवाण आहे. प्रोडक्शन मशीन आहे. जर का आम्ही शत्रूच्या स्त्रियांना पळून आमच्याकडे आणलं तर 2 फायदे होतील. एक, आमची लोकसंख्या वाढेल आणि शत्रूची लोकसंख्या कमी होईल. आणि म्हणून त्यांचा पळून आणायचं आणि आपली संख्या वाढवायची हे प्रकार चालू होते. गुलामगिरी चालू होती, सक्तीचं धर्मांतर चालू होतं. प्रत्यक्ष शिवाजी महाराजचे सरसेनापती असणारे नेताजी पालकर यांना मोहम्मद कुली खान केला औरंगजेबाने. हे जर का एवढ्या मोठ्या व्यक्ती तर सामान्य गावातल्या लोकांचं काय होत असेल. अशा प्रकारचं सगळं चालू होतं. हे चित्र बदलणं आवश्यक होतं. आणि म्हणून शिवाजी महाराजचा राज्याभिषेक, शिवाजी महाराजचा राज्याभिषेक झाल्यानंतरची पुढची 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष बघितली तर भारताच्या इतिहासात काय परिवर्तन झालं. जिझिया नावाचा कर थांबला, मंदिरांचा विध्वंस थांबला, स्त्रियांवरती पळून येणं अत्याचार करणं थांबलं. त्याचप्रमाणे जत्रा, यात्रा, उत्सव, सण, समारंभ हे बंद पडायला लागले होते. ते पुन्हा उत्सवात सुरू झाले. शिवाजी महाराज तामिळनाडूला गेले होते. राज्याभिषेकानंतर 2 वर्ष शिवाजी महाराज तामिळनाडूच्या जिंजीपर्यंत जाऊन परत आले. तर तिथल्या लोकांनी लिहिलंय शेकडो वर्ष इथल्या यात्रा आणि जत्रा बंद पडल्या होत्या. हा राजा आला आणि गेला आणि पुन्हा यात्रा सुरू झाल्या. का असं का? कारण भीती वाटायची. आपण उत्सव केला आणि त्या बादशाला आवडलं नाही तर, त्या सुलतानाला आवडलं नाही तर, तो कुतुबशाह आहे तो इकडे आदिलशाह आहे, कशाला उगीच त्याचा रोष निर्माण करून घ्या, नकोच करायला यात्रा. पण एक हिंदू राजा झालेला आहे, छत्रपती झालेला आहे, तो येऊन नुसता गेला प्रवास करून तर उत्साहाने जत्रा आणि यात्रा सुरू झाला. काय परिवर्तन होते बघा भारतामध्ये. अशा प्रकारे एक प्रकारचा जो अपमान चालू होता एका विशिष्ट धर्माचा तो थांबला. हे वेगळे पडे. कधी कधी आपल्याला वाटतं की शिवाजी महाराजचा राज्याभिषेक झाला त्यावेळेला जी मंडळी उपस्थित असते ती किती भाग्यवान, कारण त्यांना ते डोळ्यांनी बघायला मिळाला तो समारंभ, तो सोहळा. आपण त्यावेळेला नव्हतो, आपण आत्ता आहोत. पण लक्षात घ्या, एखादा ऐतिहासिक घटना घडत असताना माणसं जेव्हा बघतात ना तेव्हा त्या घटनेचं महत्व कळत नाही. त्या घटनेला 100 वर्ष 200 वर्ष 300 वर्ष पूर्ण होतात आणि त्या घटनेचे परिणाम जेव्हा आपल्याला बघायला मिळतात तेव्हा त्या घटनेचं महत्व कळतं. हे शिवाजी महाराजच्या व्यक्तिमत्वाचा फरक आहे. शिवाजी महाराजांच्या आधी जर का आपण पोर्तुगीजांची, इंग्रजांची कागदपत्र बघितली तर त्यात असं लिहिलेलं आहे भारताशी व्यापार करायचा आहे ना, मोगल बादशाहाची जर का तुम्ही व्यापार केलात ना तर ते अधिकृत, ज्याला आपण म्हणतो स्टॅम्प पेपरवरती लिहून देतो आपण म्हणतो ना, तर या देशातला अधिकृत राजा कोण? मोगल. त्याच्याशी बोललं पाहिजे. म्हणजे पहा, पोर्तुगीज आणि इंग्रज आणि फ्रेंच हे आदिलशाह आणि कुतुबशाहला सुखास मानत नव्हते, खिचगणती धरत नव्हते. शिवाजी तर काय केवळ असं त्याचं राज्य, म्हणजे किस झाडकी पत्ती असं म्हणायला पाहिजे. शिवाजीचं राज्य एवढंच होतं. म्हणजे वेगळेपण आहे. त्यामुळे
शिवाजी महाराजांचं राज्याचा आकार जर का बघितला तर आजच्या भाषेत सांगायचं तर 8 जिल्हे, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि कोकणातले 8 जिल्ह्यांचं राज्य आहे. आणि शिवाजी या राज्यामध्ये बसून औरंगजेबाला आव्हान देतोय. शिवाजी महाराजांनी सिंहासनावर बसलं म्हणजे औरंगजेबाला आव्हान आहे, चॅलेंज आहे. हे म्हणजे कसं माहिती का, नेपाळने अमेरिकेला चॅलेंज देण्यासारखे. नेपाळचा आकार बघा ना, अमेरिकेच्या आकारात ताकद, आर्थिक ताकद, लष्करी ताकद किती भिन्न आहे. आजच्या भाषेत सांगायचं तर आपल्याला समजेल की कुणी हसेल, अरे तुझी ताकद काय, तू काय औरंगजेब, त्याचं राज्य अफगाणिस्तान त्याच्या ताब्यात, आजचा पाकिस्तान त्याच्या ताब्यात, आजचा बांगलादेश त्याच्या ताब्यात, आजचा उत्तर हिंदुस्थान त्याच्या ताब्यात, एवढा प्रचंड विशाल अशा साम्राज्याचा सुलतान असणारा तो औरंगजेब, आणि हा शिवाजी 8 जिल्ह्यांचा हा राजा, तो त्याला चॅलेंज देतो म्हणजे काय असं आहे. तर तो औरंगजेब, तो मोगल सुद्धा इतर कुणाला बादशाह मानायला तयार नव्हते. मोगल कागदपत्रांमध्ये आदिलशाहचा उल्लेख कधी आदिलशाह असा नाही बरं का, आदिल खान म्हणतात. शाह फक्त आम्ही मोगल, तुम्ही सगळे खान, तुम्ही सगळे आलतू फालतू. शिवाजी महाराजचा उल्लेख तर कधी चांगल्या रीतीने केलाच नाही. कुत्ता आहे, वो सुअर की औलाद आहे, अशाच प्रकारे शिवाजी महाराजचा उल्लेख केलेला आहे मोगलांनी. आणि हे जे परकीय लोक आहेत ना, त्यांनी शिवाजी महाराजचा उल्लेख नेहमी बंडखोर असा केलेला आहे. हा बंडखोर आहे. शहाजी नावाचा एक सरदार होता, तो पराक्रमी होता, त्याचा एक मुलगा आहे, त्यांनी बंडखोरी केलेली आहे, काही सैन्य गोळा केलेले आहे, आपले काही सैन्य किल्ले घेतलेले आणि त्याच्या सैन्य तो स्वतःला राजा म्हणतो, पण हा बंडखोर आहे. आता 20 वर्षापूर्वी इंग्लंडमध्ये एक वर्तमानपत्र सापडलं 1672चं, शिवाजी महाराज जिवंत असतानाचं वर्तमानपत्र सापडलं. त्यात शिवाजी महाराजचा उल्लेख आहे, पण त्यात उल्लेख कसा केलाय, रिबेल म्हणजे बंडखोर. शिवाजी हा बंडखोर आहे, त्याला राजा मानायला कुणी तयार नाही. अहो हे तर परकीयांचं झालं. शिवाजी महाराज राज्याची माणसं राहत होती ना, आता एखादा दस्तऐवज असेल, जमिनीची कागदपत्र असतील, मालकी असेल, तर आज जसं आपण स्टॅम्प पेपरवर असतं तसं त्या काळामध्ये सुद्धा होतच ना. तर शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये राहणारी माणसं सुद्धा आपली जमिनीवरची मालकी किंवा आपल्या वतनावरची मालकी अधिकृत करण्यासाठी आदिलशाहकडे जायचे किंवा मोगलांकडे जायचे. तर त्यांच्या कागदपत्राला प्रमाण आहे, ते अधिकृत आहे, ऑफिशियल आहे. शिवाजी महाराजचा काय भरोसा, आज आहे उद्या नाही, संपे. आज शिवाजी जिवंत आहे, उद्या मरण पावलं तर सगळं विस्कळीत होणार. हे शिवाजी महाराज दिसतंय की मला राजा म्हणून किंमत नाहीये, म्हणून राज्याभिषेक आहे की आम्ही राज्यकर्ते आहोत, माझ्या राज्याला किंमत आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि शिवाजी महाराजांनी तो राज्याभिषेक करून घेतला. गागा भट्ट हे मूळचे पैठणचे होते, मराठी माणूस येते. त्यांचे आजोबांपासून ते गेले होते काशीला राहायला. त्यांनी ते मंदिराची उद्ध्वस्त झालं होतं तेव्हा पुन्हा एकदा जीर्णोद्धार केला होता. गागा भट्ट अत्यंत विद्वान होते, प्रकांड पंडित होते, कलियुगीचे बृहस्पती होते, वेदोनारायण होते, अनेक संस्कृत ग्रंथांची त्यांनी निर्मिती केली होती. आणि म्हणून गागा भट्टांना संपूर्ण भारतामध्ये अत्यंत विद्वान म्हणून मान होता. लक्षात घ्या. शिवाजी महाराजांनी गागा भट्टांकडनं राज्याभिषेक का केला? एखाद्या पैठणच्या आणलं असतं तर, पुण्यात नाही आणला असता तर, वाईवर नाही आणला असता तर झालं असतं की राज्याभिषेक? नाही. सुप्रीम पॉवर, समजतंय का? पंतप्रधान जर का आज असेल, शपथ कोण देईल? राष्ट्रपती. राष्ट्रपती आज असेल, शपथ कोण देईल? सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश. म्हणजे शपथ घेणाऱ्याप्रमाणे शपथ देणारा कोण आहे हेही महत्वाचं असतं. शिवाजी महाराजचा राज्याभिषेक झाला एका भारताच्या कोपऱ्यामध्ये, रायगड नावाच्या किल्ल्यावरती, पण तो गागा भट्टांनी केला, भारतातल्या सर्वात विद्वान व्यक्तीनं केला, म्हणून सुद्धा संपूर्ण भारतामध्ये चर्चेचा विषय झाला. काशी के पंडित ने किया है, साक्षात गागा भट्ट ने किया है, असा तो संदेश गेला. म्हणजे शिवाजी महाराजांनी कळतंय की राज्याभिषेक झाला पाहिजे, पण तो सर्वोच्च विद्वानाच्या हातून झाला पाहिजे. गागा भट्टांच्याकडनं हा राज्याभिषेक झाला. आणि शिवाजी महाराजांचा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी आनंद नाम संवत्सरी दुप शालिवान शके 1596 म्हणजे 6 जून 1674 या दिवशी रायगड किल्ल्यावरती हा शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला. बाकी तो सोहळा कसा झाला हे आपल्याला आताही प्रदर्शनात बघायला मिळणार आहे. पण मला ते सोहळ्यामध्ये रमायचं नाहीये, मला त्यातनं जो मिळालेला अर्थ आहे ना तो समजावून सांगायचा आहे. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे की शिवाजी महाराजांच्या हेही लक्षात येत होतं, आमचा समाज व्यक्तिपूजक आहे. आजही आहे. आजही आपण एखाद्या खानदानामध्ये जन्माला आलेला मुलगा त्याची योग्यता आहे का नाही हे न बघता सुद्धा त्याला आपला नेता मानतोच की. अजून लोकशाहीच्या जमान्यात आल्यानंतर सुद्धा आपण व्यक्तिपूजा नष्ट केलेली नाही. तो काळ तर तसा होता, त्यात अडाणी लोक होते, लोकशाही हा प्रकार निर्माण झालेला नव्हता.
तेव्हा शिवाजी महाराजांना ही आपली त्रुटी जाणवती की मी शिवाजी राजा एक विलक्षण भव्य स्वप्न बघून या सगळ्यांना एकत्र केलेलं आहे. ही मंडळी निष्ठावंत आहेत, त्याच्या निष्ठेबद्दल शंका नाहीये. हा तानाजी आहे, मुरारबाजी आहे, प्रतापराव आहे, सगळे. पण मला मृत्यू आहे. ज्या वेळेला माझा मृत्यू होईल तेव्हा हे सगळं पुन्हा विस्कटलं जाईल. जसं एखादी गवताची पेंडी एखाद्या धाग्याने बांधली जाते आणि जर धागा तुटला की पुन्हा वाऱ्यावरती सगळं गवत विखुरलं जातं ना, तशी माझ्या राज्याची अवस्था होईल. माझा मृत्यू झाला तर तो अटळच आहे, पण माझ्या स्वप्नाचा मृत्यू होता कामा नये. आणि म्हणून शिवाजी महाराज जणू काही सांगतायत हे मी रायगडावरती निर्माण केलेलं सिंहासन हे माझ्या स्वप्नाचं समूर्त साकार प्रतीक आहे. आजपर्यंत तुमच्या सर्वांच्या निष्ठा शिवाजी शहाजी भोसले नावाच्या व्यक्तीच्या माणसाच्या पायाशी होत्या. आता तुमच्या निष्ठा या सिंहासनाच्या पायाशी संक्रमित करा. शिवाजी जगतो का मरतो महत्वाचं नाही, सिंहासन जगलं पाहिजे, सिंहासन वाढलं पाहिजे, याची कीर्ती, याची ताकद, याचं सामर्थ्य हे वाढलं पाहिजे. हे ध्येय मी तुम्हाला देतोय. हे केवढं विलक्षण आहे. हा राज्याभिषेकातला हा विचार आपण समजावून घ्या. गौतम बुद्धांच्या वृत्तीमध्ये असं म्हणतात पहा, बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संगम शरणम गच्छामी. केवढा विचार पहा. बुद्ध एक व्यक्ती आहे, तुम्ही त्याच्याशी शरण जा. पण व्यक्ती जाते, मग धर्म म्हणजे विचार तत्वज्ञान त्याच्या पायाशी शरण जा. पण तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचणार कसं? त्यासाठी यंत्रणा हवी, त्यासाठी व्यवस्था हवी, त्यासाठी संघटना हवी. म्हणून संगम शरणम गच्छामी. म्हणजे तिन्ही गोष्टी पाहिजेत. व्यक्ती पण हवी, तत्वज्ञान पण हवं, आणि ते तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जी व्यवस्था म्हणजे संघटना पण हवी. हे शिवाजी महाराजांना पण कळते. आणि शिवाजी महाराज त्यातनं विचार असा करताय की मी व्यक्ती म्हणून तर आहेच, पण माझ्यानंतर हे सिंहासन असेल हे तुम्हाला संघटित करून ठेवेल. आणि त्याप्रमाणे झालं. तर शिवाजी महाराजचा राज्याभिषेक ज्यांनी बघितला ते भाग्यवान आहेत. पण आपण यासाठी भाग्यवान आहोत की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर 100 वर्षाच्या आत आपण अटक पासून कटक पर्यंत साम्राज्य निर्माण केलं. हे मागे म्हणून बघताना आपल्याला कळतं. हा इतिहासाचा आपल्याला अभ्यास करता येतो. आणि म्हणून आपण सगळे सुद्धा त्यासाठी भाग्यवान आहोत की त्याचा परिणाम काय झाला हे लक्षात येतं. औरंगजेबाला काय झालं म्हणजे अनेक जणांना असं वाटतं की औरंगजेबाची प्रतिक्रिया काय राज्याभिषेकावरती. एकाही मोगल कागदपत्रामध्ये याचा उल्लेख केलेला नाहीये. पण सभासद बखर नावाचे आहे, त्याच्यामध्ये सभासदांनी लिहिलेले आहे. आता सभासदांनी जे लिहिलं कृष्णाजी अनंत सभासद, ते काही गेले होते का दिल्लीला औरंगजेब काय करतोय बघायला? कल्पनेने केलं असेल. पण त्यांनी लिहिलं असं गमतीदार आहे की औरंगजेबाला जेव्हा समजलं एक काय काशी के पंडित के हाथों से ये तख्तनशीन हो गया है, तेव्हा तो संतापला, तो चिडला, तो त्या तख्तावर खाली उतरला. त्यांनी जमिनीवरती आपले हात घासले आणि त्यांनी खुदाला विचारलं मी काय पाप केलं होतं म्हणून हा वाईट दिवस मला बघायला मिळाला. हे खरं आहे का खोटं आहे माहित नाही. खोटं असेल खरं असेल, पण लक्षात घ्या शिवाजीचं राज्याभिषिक्त होणं हे औरंगजेबाला कळत होतं. शिवाजी काय हे औरंगजेबच समजून घेऊ शकत होता. शिवाजी महाराजांच्या जवळच्या माणसाला किती समजेल माहित नाही, पण औरंगजेबाला समजतंय. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब दक्षिणेमध्ये आला. किती काळ लढायला? 27 वर्ष. 27 वर्ष म्हणजे हल्ली अनेक प्रकारचे रेकॉर्ड होतात की नाही. आता तर क्रिकेटमध्ये रेकॉर्ड रोज चालू असतं. उदाहरण कुणी असं रेकॉर्ड केलं की स्वतःची राजधानी सोडून दीर्घकाळ बाहेर राहिलेला बादशाह कोण? तर औरंगजेबाचं नाव पहिले. 27 वर्ष दिल्लीला गेलाच नाही. पण आम्ही असं म्हणत नाही तो गेला नाही, आम्ही त्याला जाऊ दिलं नाही, आम्ही त्याला खेळवत ठेवलं. 27 वर्ष. 9 वर्ष संभाजी महाराजांनी संघर्ष केला, त्यांचा मृत्यू झाला, त्यांना मारलंच औरंगजेबाने, हाल हाल करून मारलं. त्याला वाटलं आता संभाजीला मी मारलाय, आता महाराष्ट्र थरथर थरथर कापेल, पदर पसरेल, गुडघे टेकेल, शरणी. कुठलं काय, जास्तीच संतापला महाराष्ट्र. 11 वर्ष राजाराम महाराजांनी संघर्ष केला, त्यातली 8 वर्ष ते तामिळनाडूच्या जिंजीच्या किल्ल्यावर होते. पुढे राजाराम महाराजांचा मृत्यू झाला सिंहगडवरती इसवी सन 1700 मध्ये राजारामांचा मृत्यू. औरंगजेब म्हणला आता मला महाराष्ट्र पराभूत करता येईल. शिवाजी गेला, संभाजी गेला, राजाराम गेला. त्याच्या नोकरांनी बातमी आणली, हुजूर त्या राजारामाची विधवा झालेली ताराराणी नावाची बायको आहे, ती बायकांचं सैन्य घेऊन आपल्या मोगलांना ठोकून काढतीये, पण महाराष्ट्र पराभूत होत नाहीये. असा महाराष्ट्र तिथल्या महिला सुद्धा लढतायत. काय विलक्षण हो, कमाल आहे. आणि ताराराणीने पुढे 7 वर्ष संघर्ष केला आणि 1707 मध्ये औरंगजेब मेला.
औरंगजेबाने मरताना मृत्यूपत्र लिहिलंय, बिल मृत्यूपत्र. त्यात 12 कलम आहेत. त्यातलं शेवटचं कलम असं आहे पहा, मृत्यू कधी झालाय 1707, म्हणजे मृत्यूपत्र 1707 ला लिहिलंय. शिवाजी महाराज आग्र्यावरनं पळाले ती घटना कधी घडली 1666. 1666 आणि 1707 मध्ये जवळजवळ 40-45 वर्षाचा अंतर आहे. मधल्या काळात किती घटना घडून गेल्या आहेत. पण औरंगजेब मरताना असं म्हणतोय, माझ्या हातून एक चूक झाली. शिवाजी जेव्हा आला होता ना, मी तावडीत सापडला होता, सुटला, पळाला. ती एक चूक मला इतकी बागात पडली की मला 27 वर्ष इथे लढावं लागलं. 27 वर्ष लक्षात घ्या. त्याला म्हणायचं होतं तिथेच मारला असता शिवाजीला तर हे मला पुढे एवढा संघर्ष करावा लागला नसता. आणि त्यामुळे शिवाजी महाराजांनी आग्र्यावरून सुटून येणं किती महत्वाचं आहे हे लक्षात येते. या औरंगजेबाने दक्षिणेत 3 बादशाह होते. एक शिवाजी महाराज, त्याचा तो मृत्यू झाला होता. आदिलशाह, कुतुबशाह. आदिलशाहचा इतिहास किती वर्षाचा 200 वर्षाचा. औरंगजेबाला नष्ट करायला किती वेळ लागला 1 वर्ष. कुतुबशाहचा इतिहास किती वर्षाचा 200 वर्षाचा. औरंगजेबाला नष्ट करायला किती वेळ लागला 1 वर्ष. आणि शिवाजी महाराजचं राज्य 35 वर्षापूर्वी निर्माण झालंय आणि शिवाजी महाराजांचा मृत्यू झालेला आहे. 27 वर्ष प्रयत्न करून ते जिंकता येत नाही. काय हे काय रहस्य आहे समजून घ्या. काय निर्माण केलेलं आहे. मी एकदा तर औरंगजेबाच्या छावणीवरती हल्ला झाला. 5000 मराठे आले, हल्ला केला. मराठे माहिती आपल्याला, रात्री यायचं, चकमक करायची, मारामारी करायची, कत्तल करायची. मोगल जागे झाले की पळून जायचं. पळून जाण्यात कुठला कमीपणा मानायचा नाही. आपल्याला शत्रूचा पूर्ण पराभव करणं महत्व नाही, आपल्याला विजय मिळणं हे महत्वाचं आहे. धाक बसला पाहिजे, दरारा निर्माण झाला पाहिजे. त्यामुळे हे पळून जायचे. औरंगजेबाने दुसऱ्याशी वर्णन केलंय. काय केलंय, काल रात्री आमच्या छावणीवरती 5000 शिवाजींनी हल्ला केला होता. कुणी म्हणेल वेडाय का तो, 5000 शिवाजी कसे येतील. तो शिवाजी तर मरण पावलेला आहे ना. औरंगजेब शहाणा आहे, त्याला कळते एक शिवाजी गेला, आता इथला प्रत्येक मुलगा शिवाजी बनलेला आहे. मी कसं नष्ट करू. मी संभाजीला मारलं, मी रायगड किल्ला घेतला, त्याचं सोन्याचं सिंहासन वितळून उद्ध्वस्त केलं, तरी महाराष्ट्र पराभूत होत नाहीये. हे काय. आणि पुढे औरंगजेबाची अवस्था अशी झाली, पहिल्यांदा मराठ्यांना भीती वाटली, बापरे औरंगजेब येणार आहे. पण नंतर औरंगजेबाचं सैन्यातलं अन्नधान्य मराठी लुटून द्यायचे, दारुगोळा मराठी लुटून द्यायचे, तलवारी, भाले, शस्त्र मराठी पळून घेऊन जायचे. तर मराठी म्हणले चांगलंय की येतं इथं राहणं. औरंगजेब मध्ये सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. आपल्याला जर काही कमी पडलं तर याच्याकडनं आणायचं आणि आपलं घर भरून ठेवायचं, परत संपलं की परत हल्ला करायचा. हेच सुरू केलं. हे खरं सांगतो बरं का, त्याच्याच लेखकांनी लिहून ठेवलेले, खापिकांनी लिहून ठेवले की हे मराठे देवाकडे अशी प्रार्थना करतात, तेव्हा औरंगजेबाला भरपूर आयुष्य मिळू दे आणि त्याला महाराष्ट्रात राहण्याची बुद्धी मिळू दे. आणि तिकडे औरंगजेबाची जी मुलं होती ना, ती म्हणायला लागली, अल्ला हा 90 वर्षाचा झाला आमचा बाप, आम्ही 70 वर्षाचे झालो, हा मरणार कधी, आम्ही महाराज बादशाह होणार कधी. तर त्याची मुलं परवरदिगारकडे प्रार्थना करत होती, इसको लवकर उठावं. आणि हे सगळं औरंगजेबाला कळत होतं. आता मला काय दुर्दैव पहा, अफगाणिस्तान पासून बंगालपर्यंत पसरलेल्या भूमीचा मी बादशाह आहे, पण माझे शत्रू मला आयुष्य मिळावं अशी प्रार्थना करतात आणि माझी मुलं माझ्या मृत्यूची प्रार्थना करतात. यापेक्षा दुर्दैव ते कुठलं. अशी अवस्था औरंगजेबाची नंतरच्या काळामध्ये झाली होती. आणि 1707 ला खुलताबादला त्याची कबर आहे आणि तो मरण पावला. ते मात्र भिंगार नावाचं गाव आहे अहमदनगरच्या इथे, तिथं तो मरण पावला. आणि त्याच्यानंतर पुढचा इतिहास जो आहे मराठ्यांचा तो विलक्षण आहे. बाळाजी विश्वनाथ भट असतील, बाजीराव असतील, नानासाहेब असतील, माधवराव असतील, शिंदे असतील, होळकर असतील, पवार असतील, गायकवाड असतील, या सगळ्यांनी पराक्रम केला आणि अटक पासून कटक पर्यंत विशाल साम्राज्य हे निर्माण करून दाखवलं. हे शिवाजी महाराजचं स्वप्न होतं. शिवाजी महाराज त्यांच्या हयातीत म्हणले होते. एका ॲबे कॅरे नावाच्या प्रवाशांनी लिहून ठेवलेले. काय म्हणलं होतं शिवाजी महाराजचं वाक्य असं आहे, काय करायचं शिवाजी महाराजांना. तो ॲबे कॅरे विचारतो की या तुमच्या राजाचं नाव आम्ही ऐकलंय अनेकदा, करायचंय का याला. ते शिवाजी महाराज म्हणले होते, आहत तंजावर ते तहत पेशावर सारा देश एका ध्वजाखाली आणायचा आहे. तंजावर तामिळनाडूमध्ये आहे आणि पेशावर पाकिस्तान अफगाणिस्तान बॉर्डरवरती. काय स्वप्न आहे बघा. राज्य एवढंच आहे, स्वप्न केवढं आहे. आणि ते झालं प्रत्यक्षात झालं. आणि त्यामुळे आपल्या लक्षामध्ये असं येईल की 1758 ला पुण्याच्या शनिवारवाड्यावर निघालेले वीर, एका हातात नंगी तलवार, दुसऱ्या हातामध्ये भगवी पताका, आणि त्यांनी नर्मदा ओलांडली, त्यांनी यमुना ओलांडली, त्यांनी सिंधू ओलांडली
आणि अटकेवरती भगवा झेंडा फडकवला. सावरकरांची कविता आहे, 2च वाक्य सांगतो. ऐका ऐका हिंदू मात्र हो, वार्ता विजयाच्या आल्या, उभ्या 7 शतकांचा उगून सूर जिंकिले जे त्याला. आज हिंदवी जरी पटका की पुन्हा पोचला अटकेला, पुन्हा पोचला अटकेला, पुन्हा पोचला अटकेला. असा अटकेचा विजय. शिवाजी महाराज स्वर्गावर असतील पण आनंदाने गैरून झाले असतील की करून दाखवलं. स्वराज्याचं साम्राज्य हे करून दाखवलं. ते शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा हा अर्थ होता. औरंगजेबाला कुठेतरी विचारलं की आदिलशाही नष्ट करणं बरोबर आहे, कुतुबशाही नष्ट करणं बरोबर आहे? कारण एकदा त्यात नष्ट केलं की आपण कन्याकुमारी जाऊ शकतो. शिवाजीचं राज्य एवढंच आहे, हे नष्ट करायचं एवढा धडपड कशासाठी? प्रश्न बरोबर आहे की एवढं प्रचंड मुळात आपलं राज्य असताना हे कोपऱ्यातलं राज्य नष्ट करायला एवढी धडपड कशाला? औरंगजेबाचं म्हणणं बरोबर होतं की बाकी सगळे इस्लामी बादशाह आहे, हा हिंदू राजा आहे. आणि एकदा का भारताच्या भूमीवर हिंदू सुद्धा राजा होऊ शकतो हा प्रयोग यशस्वी झाला तर बाकीचे हिंदू पण जागे होतील. तो धोका आहे. आणि म्हणून हे राज्य नष्ट करणं मला जास्ती महत्वाचं आहे. तसंच झालं होतं. आसाममध्ये लाचित बडफुकन उभा राहिला होता, छत्रसाल बुंदेला उभा राहिला होता. बुंदेलखंडामध्ये शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन बुंदेलखंडात छत्रसाल बुंदेला उभा होता. तिकडे शिखांचे गुरु गोविंद सिंह उभे होते, अशी मंडळी उभी होती. पुण्यामध्ये शाहिस्तेखानाला तर तुम्हाला माहितीये, त्याची 3 बोटं तोडली. कधी जेवायला बसला की बघायचा शिवाजी, कधी विसरलं नाही आयुष्यात. 3 वर्ष राहिला, 3 बोटं तुटल्यावर 3ऱ्या दिवशी निघून गेला. आणि कुठे गेला? औरंगजेबाने त्याला पाठवलं तिकडे लाचित बडफुकनचा बंदोबस्त करायला. तिकडे गेला आणि त्यांनी पत्र पाठवलं लाचित बडफुकनला की मी शाहिस्तेखान तुझ्या दारात आलेलो आहे, मुकाट्याने शरण ये. आता लाचित बडफुकन वनवासी बरं का, अडाणी अशिक्षित वनात राहणार आहे. त्यांनी उलट पत्र पाठवलं. त्यात दिलं महाराष्ट्रात तुझी 3 बोटं तुटली, पुढे आलास तर बाकीची बोटं बी तोडेल. तू शाहिस्तेखान म्हणलं याला पण कळलं, त्या वनवासी लोकांना पण कळलं माझी बोटं तुटल्याचं. सगळी इज्जतच काय मग काय अशी अवस्था झालेली होती. त्यामुळे शिवाजी महाराजांचं हे जे कर्तृत्व आहे ते असं विलक्षण आहे. शिवाजीकडे चरित्र असं आहे की सांगणाऱ्याला कंटाळा येत नाही आणि ऐकणाऱ्याची तृप्ती होत नाही. किती आपण बोलत राहिलो तरी ते संपणार नाहीये. पण पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा हा 350वा सोहळा आहे. आणि मगाशी वर्णन केल्याप्रमाणे आपल्याला राज्याभिषेक बघता आला नाही, पण कदाचित येत्या 22 जानेवारीला राम मंदिराचा सोहळा आपल्याला बघता येईल. म्हणजे मी तर असं म्हणलं होतं की मृत्यू जर का आला तर त्याला म्हणेल 22 जानेवारीपर्यंत थांब, तेवढं बघू दे. इतकं 450 वर्षानंतरचं आपलं स्वप्न आता साकार होत आहे, तेव्हा ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. तितकाच दिमागदार आणि संपूर्ण इतिहासाला कलाटणी देणारा असा एक दिवस आपल्यालाही बघायला मिळणार आहे आपल्या आयुष्यामध्ये. तेव्हा मी या ठिकाणी थांबतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना स्वागत करतो. या ज्ञान हवे. इतिहास प्रेमी मंडळ सादर करीत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक शकानिमित्त असा झाला राज्याभिषेक, असा झाला राज्याभिषेक. भारत
जनतेच्या कंठातील अनमोल अलंकार म्हणजे भारत. इथे व्यास वाल्मिकींनी महाकाव्य रचली. इथं शिल्पकारांनी पाषाणातून कैलास लेणं साकारलं. इथे रणमर्द योद्ध्यांनी दानवी शक्तींच्या दमनासाठी शस्त्र उचललं. अशी ही धर्मभूमी, कर्मभूमी, ज्ञानभूमी, कला साहित्य संगीत याने संपन्न भूमी. पण घात झाला. या समृद्ध प्रदेशाला लुटण्यासाठी आक्रमकांच्या टोळ्या इकडे येऊ लागल्या. वखवकलेल्या नजरांच्या या लांडग्यांनी मायभूमीचे लचके तोडण्यास सुरुवात केली. शक आले, होण आले, ग्रीक आले आणि अखेर मोहम्मद बिन कासिमाला समुद्रावर लाटा मागून लाटा याव्यात तशा लुटारूंच्या टोळधाडी येऊ लागल्या. याचा अर्थ असा नव्हे की आम्ही लढलोच नाही. आम्ही संघर्ष केला. तो हुतात्मा दाहिर असेल, महाराणा प्रताप असेल, पृथ्वीराज चव्हाण असेल की कृष्णदेवराय तुळू असेल, आम्ही चिवट प्रतिकार केला. पण अखेर प्रयत्न अपुरे पडले. मोगली सुलतान बाबराने दिल्लीच्या तख्तावर मोगली राजवटीची सुरुवात केली. अलाउद्दीन खिलजीने विंध्य पर्वत ओलांडून महाराष्ट्र भूमीतील रामदेवराय यादवाची सत्ता नष्ट केली. देवगिरीचा दौलताबाद बनला. अंधार, काळा कभिंद अंधार. पारतंत्र्याची अंधारी रात्र चालू झाली. दिवसा मागून दिवस गेले, वर्षा मागून वर्ष गेली, शतका मागून शतकेही गेली. तरीही ही गुलामगिरीची रात्र संपतच नव्हती. आणि एक दिवस अंधाराचा पडदा फाडत एक प्रकाश किरण उगवला. त्या दक्षिण देशी सह्याद्रीतील अजस्त्र पर्वतरांगांमध्ये एका उत्तुंग गिरिदुर्गावरती, किल्ले शिवनेरीवरती उषटकाळ झाला. विदर्भाच्या लखुजीराव जाधवांची कन्या आणि शहाजीराजे भोसले यांची धर्मपत्नी जिजाबाई हिच्या पोटी पुत्र जन्माला आला. फाल्गुनाच्या वद्य तृतीयेला जन्मलेल्या या बालकाचे नाव ठेवले शिवाजी. उन्मत्त त्रिपुरासुराचा वध करणाऱ्या प्रलयंकारी शिवशंकराचे स्मरण करून देणारे हे नाव होते शिवाजी. हळूहळू काळ पुढे जाऊ लागला. तसा शिवबा मोठा होऊ लागला. शिवबा रांगू लागला, धावू लागला. मातीचे किल्ले तयार करून सवंगड्यांसंगे लढाईचे खेळ खेळू लागला. पण हाच शिवबा विचार करत होता. आपल्या मायभूमीची अवस्था उघड्या डोळ्यांनी पाहत होता. त्याच्यामध्ये अनेक प्रश्नांची वादळे घोंगावत होती. आमच्या या मुलखावर राज्य करणारे हे सुलतान कोण? ही इमादशाही, कुतुबशाही, बरीदशाही, आदिलशाही, निजामशाही आणि उत्तरेला मोगल पातशाही यांचा आमचा संबंध काय? यापैकी आणि येथे हुकूमत गाजवण्याचा अधिकार यांना कोणी दिला? आमच्या धर्म, संस्कृती, परंपरांचा विध्वंस करण्याचा हक्क यांना कोणी दिला? आणि या देशी या भूमिपुत्रांची सत्ता का नसावी? या जुलमी सुलतानशाही विरुद्ध कोणी कसे बंड करून उठत नाही? नाही, हे होता कामा नाही. आम्ही हे होऊ देणार नाही. आणि एके शुभदिनी शिवबा आणि त्याचे सवंगडी जमा झाले. उत्तुंग पर्वतावरील घनदाट झाडीतील एका प्राचीन शिवमंदिरात रायरेश्वराच्या पवित्र शिवलिंगासमोर त्यांनी प्रतिज्ञा घेतली. हे कैलास शिवशंकरा, आमच्या मायभूमीवरील हे परचक्र उलथवून ही धरा यवनमुक्त करत येथे स्वराज्य स्थापन करण्याचा आम्ही संकल्प करत आहोत. हे राज्य व्हावे हे तो श्रींचीच इच्छा. आम्हास यश दे. आणि त्या रावळात गर्जना दोंदोलली आणि सुरू झाला प्रारंभ एका नव्या वादळाला. हाती समशेरी घेतलेली मावळी मनगट घोड्यावर स्वार होऊन धावू लागली. सह्याद्रीतील गगनस्पर्शी गडकोटांवर धावा बोलू लागली. तो तोरणा, तो कोंडाणा, तो पुरंदर, तो राजगड स्वराज्यात सामील झाले. गडागडांवर भगवे झेंडे अभिमानानं डोलू लागले. जणू काही या फडफडणाऱ्या भगव्या पताका म्हणजे धगधगणाऱ्या यज्ञज्वालाच पारतंत्र्याचा अंधार जाळून भस्मसात करत होत्या. राजांच्या या रणतांडवाने आदिलशाही आणि मोगली दरबार अस्वस्थ झाला आणि सुरू झाली संकटांची मालिका. मात्र शिवाजीराजे आणि त्यांची मावळ सेना वीरभद्राच्या आवेशात रणांगण गाजवीत होती. ज्याप्रमाणे कडकडणाऱ्या स्तंभातून प्रगटलेल्या उग्र नरसिंहाने आपल्या तीक्ष्ण नखाग्रांनी
हिरण्यकश्यपूचे पोट फाटे त्याप्रमाणे राजांनी प्रतापगडच्या दरवाजात उन्मत्त अफजल खानाचा कोथळा काढून आई भवानी समोर 32 दाताच्या बोकडाचा बळी दिला. कंसाच्या कारागृहातून पलायन करत वसुदेवाने गोकुळात बाळकृष्णाला सुखरूप पोचवले. अगदी तसेच हिरस मावळातल्या रणमर्द मावळ्यांनी सिद्धी जौहरच्या वेढ्यातून राजांना विशाळगडी पोचवले. प्रभू रामचंद्राने लंकेत शिरून अहंकारी रावणाचा वध करावा, अगदी त्याचप्रमाणे शिवरायांनी पुण्याच्या लाल महालावर छापा टाकून शाहिस्तेकांची बोट छाटली आणि त्यावर शस्त्र घडवली. पुरंदरच्या तहात त्याला 23 किल्ले मोगलांना द्यावे लागले. इतकंच नव्हे तर प्रत्यक्ष बादशाला भेटण्यासाठी राजे आग्र्याला निघाले. बरोबर होते अवघे 9 वर्षाचे शंभूराजे. आग्र्याच्या दरबारात बादशाह औरंगजेब तख्तावर बसला होता. अनेक नामवंत सरदार मनसबदार माना खाली घालून उभे होते. मात्र याच दरबारात शिवाजी राजांचा अपमान होताच राजे संतापले. या सह्याद्रीच्या सिंहाने अशी डरकाळी फोडली की सारा दरबार हादरला. बादशाह संतापला. राजे मोगली विळख्यात अडकले. सिंह पिंजऱ्यात कोंडला गेला. अवघे स्वराज्य चिंतेच्या गर्तेत बुडाले. मात्र आपल्या विलक्षण बुद्धिचातुर्याच्या बळावर राजांनी स्वतःची सुटका करून घेतली. गरुड पिंजऱ्यातून बुडाला. राजे सुखरूपपणे राजधानी राजगडावर पोहोचले. तिकडे शहनशाह औरंगजेब मात्र पुरता संतापला होता. मोगली मस्तीचा माज मातीत मिळाला होता. आपल्या कैदेतून शिवाजी राजे निसटले ही खंत औरंगजेबाला आयुष्याच्या अखेरपर्यंत छळत राहिली. असाच काही काळ गेला. स्वराज्याची विस्कटलेली घडी नीट करण्यास थोडा अवधी हवा होता. राजे जरी वर शांत असले तरी नव्या मोहिमेची आखणी ते करत होते. आणि एक दिवस ती भयंकर वार्ता राजगडावर आदळली. औरंगजेबाचे धर्मवेद उफाळून आले. त्याने हिंदूंच्या परमपवित्र देवस्थानावर काशी विश्वनाथावर हल्ला करण्याचा आदेश आपल्या सेनेला दिला. ती जिहादी सेना भयंकर थरथराट करत निघाली. महादेवाच्या मंदिराच्या ठिकऱ्या उडाल्या. देवळांचे कळस कोसळले. कल्ला शहरली. धर्मांधाच्या सैतानी हायदोसाने घाबरलेले प्रजाजन सैरा वैरा धावू लागले. हा सारा विध्वंस पाहत होता एक साधू पुरुष. ते होते काशी विश्वनाथाचे पुजारी गागा भट्ट. गागा भट्ट कोणी सामान्य असावी नव्हे. ते प्रकांड पंडित विद्वान, अनेक ज्ञानग्रंथांचे निर्माण करते, वेदशास्त्रांचे जाणकार, साक्षात कलियुगीचे बृहस्पती. आपल्या डोळ्या देखत आपल्या महादेवाचे मंदिर भंग पावताना पाहून अस्वस्थ झालेला हा तेजस्वी योगी पुरुष निघाला दक्षिण देशाकडे. कारण त्यांना दिसत होतं की या देशीचं धर्म रक्षण करण्याचे सामर्थ्य असलेला एकच पुरुषोत्तम पायरून उभा आहे, संघर्ष करतो आहे. त्याने हिंदूंचे स्वराज्य स्थापले आहे. त्या शिवाच्या मागे आपली धर्मशक्ती उभी करणे हे अगत्याचे आहे. गागा भट्टांचे राजधानी रायगडावर आगमन झाले. राजांनी त्यांचे अत्यंत आनंदाने स्वागत केले. राजसत्रेवर जिजाऊ साहेब, शिवाजी महाराज, त्यांचे मंत्रीगण उपस्थित होते. सारे जण गागा भट्ट काय सांगतात ते लक्ष देऊन ऐकत होते. आणि गागा भट्ट बोलू लागले. राजे, ही भरतभूमी यवन आक्रमकांनी पादाक्रांत केली असताना तुम्ही इथल्या भूमिपुत्रांना सडे घेऊन स्वराज्य स्थापना केली. इथल्या देवधर्माचे, परंपरांचे, संस्कृतीचे, अस्मितेचे रक्षण तुम्ही केले. आज दुर्गांवर भगव्या पताका दिमाखात झळकत आहे. तुम्ही आरमाराची निर्मिती करत सागरावरही आपली सत्ता स्थापन केली. तुम्ही लक्ष लक्ष पायदळ, अश्वदळ निर्माण केले. राजे, आपण एवढे सारे साकारले, पण तुम्हास अद्याप पावे तो सिंहासन नाही. तुमच्या मस्तकी छत्र नाही. तुमच्या नृपती पदास धर्म मान्यता नाही. हे कैसे? वैदिक धर्माचा प्रतिनिधी म्हणून आम्ही आपणास विनंती करत आहोत. राजे, तत्ती बैसावे, राज्याभिषिक्त व्हावे. आणि गागा भट्टांची विनंती राजांनी मान्य केली. होणार, राज्याभिषेक होणार. फार फार वर्षापूर्वी प्रभू रामचंद्राला अयोध्येत झाला होता तैसा राज्याभिषेक आपल्या शिवबा राजांचा होणार.
हाय अवघ स्वराज्य आनंद. राज्याभिषेकाची प्रचंड तयारी सुरू झाली. हळकुंडापासून यज्ञकुंडापर्यंत आणि दर्भापासून दळभारापर्यंत सारं गोळा झालं. भारत वर्षातील सप्त सरितांचे आणि 3 सागरांचे पवित्र तीर्थ आणण्यात आले. राज्याभिषेकाचे स्थान ठरले दुर्गेश्वर रायगड. रायगड हा महाराजांचा गड होता आणि गडांचा महाराजा होता. राज्याभिषेकासाठी रायगड दिवाळी दसऱ्यासारखा सजला होता. दशदिशातून आलेल्या लोकांनी रायगड गजबजून गेला होता आणि अखेर तो हिंदुस्थानाच्या इतिहासातील परम मंगल दिवस उगवला. आनंद नाम संवत्सरे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी नृपशाली वहन शके 1596. पुरोहितांच्या मुखातून उच्चारल्या जाणाऱ्या वेदमंत्रांच्या रुचांनी अवघा आसमंत भारावून गेला होता. एक एक विधी संपन्न होत होते. विविध वैदिक पुरोहितांकडून राजांवर धार्मिक संस्कार होत होते. रात्रीच्या त्या घनगंभीर शांततेत राज्याभिषेकास प्रारंभ झाला. महाराज शिवाजीराजे, पट्टराणी सोयराबाई साहेब, युवराज शंभूराजे आसनदीवर आसनस्थ झाले होते. राजांच्या मस्तकावरून प्रांतोप्रांतीच्या पावन सरितांचे आणि सागरांचे जल वाहत होते. राजांच्या स्पर्शाने त्या नद्यांचे जलही उचंबळून येत होते. राज्याभिषेक संपन्न झाला. आता आतुरता होती ती सिंहासनरोहणाची. अवघा हिंदुस्थान रात्रीच्या नीरव शांततेत असताना तिकडे दख्खनच्या भूमीत सह्याद्री पर्वताच्या रांगात गगनस्पर्शी रायगड किल्ल्यावरती मात्र लक्ष लक्ष दिवे उजळले होते आणि राजांचे राजसभेत आगमन झाले. त्यांच्या एका हाती सुवर्णाची विष्णुमूर्ती होती, दुसऱ्या हाती धनुष्य होते, पाठीवर भाता होता. अत्यंत धीर गंभीर पावलं टाकत ते सिंहासन चौतऱ्याकडे येत होते. सभागृहात प्रचंड गर्दी झाली होती. राजमाता जिजाऊ साहेब, सर्व राणी मंडळ, युवराज संभाजीराजे, अष्टप्रधानातील मंत्रीगण, सरदार, नातेवाईक, परसत्तेचे प्रतिनिधी हे सारे जण दाटीवाटीने उभे होते. मात्र या गर्दीकडे पाहत असतानाच राजांच्या मनी आपल्या कितीतरी सवंगड्यांचा आठव दाटून येत होता. कान्होजी, तानाजी, बाजी, मुरारबाजी, सूर्यराव, प्रतापराव, किती म्हणून नाव आठवू. समुद्र मंथनातून अमृत कलश बाहेर यावा त्याप्रमाणे या आगणित वीरांनी स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात आपल्या देहाची आहुती दिली. म्हणून हे 32 मण सोन्याचं सिंहासन येथे झळाळत आहे. राजांनी आपल्या सर्व सहकार्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि ते सिंहासनाकडे निघाले. गेली हजारो वर्षे ही भूमी ज्या क्षणाची वाट पाहत होती तो क्षण जवळ आला होता. राजांनी सिंहासनाला सादर सविनय वंदन केलं. गागाभट्टांनी राजांना आसनस्थ होण्याची विनंती केली. राजे सिंहासनावर स्थानापन्न झाले. गागाभट्ट पुढे सरसावले. त्यांनी राजांच्या मस्तकी छत्र धरले. सारे जण मान उंचावून तो क्षण डोळ्यात साठवून पाहत होते. साऱ्यांचे कान त्या घोषणेसाठी आसुसले होते. केवळ प्रजाजनच नव्हे तर तो तोरणा, तो राजगड, तो सिंधुदुर्ग, तो विजयदुर्ग, सारे गडकोट किल्ले देखील तो मंगल प्रसंग पाहण्यासाठी तहानले होते. आणि गागाभट्टांनी ती गगनवेदी गर्जना केली. महाराज, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती की. अवघ्या आसमंतात तो जय जयकार निघाला. कोपा दणाणू लागल्या, नगारे दंडटू लागले. तुतार्या, हलग्या, करडे, रणशिंगे, तंबूर ताशे यांचा ध्वनी कल्लोळ आकाळात पिळला. राजांच्या बाजूस अष्टप्रधान मंडळ आतबीन उभं होतं. तिथे एका फाळ्यावर होता सोन्याचा मासा. याचा अर्थ आता समुद्रावर आमची सत्ता आहे. एका फाळ्यावर होते घोड्याचे शेपूट म्हणजे अश्वपुच्छ, म्हणजे या भूमीवर आमची सत्ता आहे. एका भाल्यावर सोन्याचा तराजू लटकवला होता. याचा अर्थ स्वराज्यात न्यायदान समतोल आहे. राजांना कुमारिकांनी आणि सुवासिनींनी औक्षण केले. इंग्रज वकिलांनी कुर्निसाद करत राजांना नजराणा अर्पण केला. राजसभेतील कार्यक्रम संपला.
आता राजे मिरवणुकीने देवदर्शनास निघाले. रायगडचा नगारखाना दिमाखात उभा होता. पुष्पमालांनी पुढ्या तोरणांनी तो सजवला होता. त्यावर भगवा चढीपट्टा दिमाखात तुलत होता. त्याच्या दारात शृंगारलेला गजरा झुलत होता. राजे संभाजी राजांना बरोबर घेऊन जगदीश्वराच्या दर्शनाला निघाले. फार फार वर्षापूर्वी रायरेश्वराच्या गाभाऱ्यात स्वराज्य स्थापनेचा संकल्प सोडला होता. आता रायगडावर सुवर्ण सिंहासन स्थापन करून ते स्वप्न सगुण साकार झाल्याची वार्ता सांगण्यासाठी शिवशंकराच्या दर्शनासाठी शिव आणि शंभू निघाले होते. नगारखान्यासमोर प्रजाजन दाटी करून उभे होते. मिरवणूक निघाली. वाद्य वाजू लागली. लेझी वाजवणारे युवक लयबद्ध नृत्य करू लागले. दोहो बाजूंना उभे असणारे लोक राजांवर अक्षता लाया फुलांचा वर्षाव करत होते. शाहिरांची डब तुंतुणी आणि मर्दानी पोवाडे रंगत होते. सन 1674 रायगडावर झाला जयकार. वाद्याचा गजर फिरे गगना. झाला अभिषेक शिवाने राजा. हिंदवी राज्य आले उदयासनी. हिंदवी राज्य आले उदयासनी. जरी पटका गगनी पुढे सह्याद्रीकडे गर्वाने खडे. भडकला हिंदवी डेटा गगनावरती. आनंद समुद्र प्रचंड आली भरती. धन्य धन्य शिवराय. धन्य धन्य शिवराय. जाहली कीर्ती जाहली कीर्ती. राजांनी या राज्याभिषेक प्रसंगी होन आणि शिवराई ही नाणी निर्माण केली. राज्याभिषेक शकास प्रारंभ केला. राज्य व्यवहार कोश या ग्रंथाची निर्मिती केली. अष्टप्रधानांची नेमणूक केली. मिरवणूक होळीच्या माळावर आली. उत्तरेतून एक कवी राजांची कीर्ती ऐकून रायगडी आला होता. ते होते कविराज भूषण. भूषणाच्या काव्यातील राजांच्या कौतुकाने सारे रोमांचित होत होते. इंद्रजिमी जंब पर वाडवसु आंब पर. रावण सदंब पर रघुकुल राज है. पवन बारी बाह पर शंभुरति नाह पर. जो सहस्र बाह पर राव द्विज राज है. दावा ध्रुव दंड पर चीता मृग झुंड पर. भूषण विदुंड पर जैसे मृग राज है. तेज तब औस पर कान जिमी कंस पर. तो मलिच्छ वंश पर शेर शिवराज है. सर्जा शिवराज है. एकेकाळी या यवन आक्रमणामध्ये मंदिरांचा विध्वंस झाला आणि इथल्या आया बहिणी पळवल्या गेल्या. मात्र राजांच्या राज्याभिषेकाने येथील मातृशक्तीला आता त्राता मिळाला. इथल्या लेकीसुनांना संरक्षक मिळाला. त्या माय माऊलींचा आनंद गगनात मावेनासा झाला. या देशी हजारो वर्षे हिंदूंची सत्ता. पण परधर्मियांच्या तडाख्यात अनेक राजसत्ता कोसळल्या. मात्र आज रायगडावर या साऱ्या जखमा पुसल्या गेल्या. अयोध्या, इंद्रप्रस्थ, हस्तिनापूर, पाटलीपुत्र, विजयनगर, वारंगळ, देवगिरी, चितोड इथे दुभंगलेली सिंहासने रायगडावर पुन्हा प्रस्थापित झाली. इथली रयत, गाईपुरं, वृक्षलता, गिरिदुर्ग, पशुपाखरे सारे आनंदले. आज त्यांचा लाडका शिवबा राज्याभिषिक्त सिंहासनाधीश्वर छत्रपती झाला होता. प्रभूंच्या अभिषेकाने विरक्त संन्यासीही आनंदले. या निसंग योग्याला वाटत होतं की हा विजय प्रभू रामचंद्रांच्या चारित्र्याचा आणि भगवान श्रीकृष्णाच्या चातुर्याचा. समर्थ रामदास स्वामी पर्वतावरील गिरिशिखरावर उभे राहून आपले दोन्ही हात उंच करून उच्च स्वराने गात होते. त्रैलोक्य चालिल्या फौजा सौख्य बंदी विमोचने. मोहीम मांडली मोठी आनंदवन भुवनी. कल्पांत मांडिला मोठा ब्लेंचे दैत्य बुडावया. काही पक्ष घेतला देवी आनंदवन भुवनी. बुडाले सर्वही पापी हिंदुस्थान बळावले. अभक्तांचा क्षय झाला आनंदवन भुवनी. बुडाला औरंग्या पापी नेच संहार झाला.
मोरली मांडली क्षेत्रे आनंदवन भुवनी आनंदवन भुवनी. राजांनी विजयदुर्ग, पद्मदुर्ग, सिंधुदुर्ग अशी दुर्ग पद्मावली ही समुद्राला अर्पण केली होती. सागर तीरावर राहणारे बंधू हे कोळी बांधव राजांचं कौतुक करत करत रायगडावरती नृत्य करत होते आणि आनंदाने गात होते. राज्याभिषेक म्हणजे एक दिवसाचा सोहळा नव्हे, तर भूतकाळातील गुलामगिरीचा कलंक पुसणे आणि भविष्य काळात पेशावर पासून तंजावर पर्यंत विशाल हिंदवी साम्राज्य निर्माण करण्याची प्रेरणा देणे. हिंदू नृपती शिवप्रभूस आमचा मानाचा मुद्रा, आमचा मानाचा मुद्रा.